रत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आई कोसमाई चषकामध्ये सुद्धा ते खार्डीच्या मैदानात ओपनच्या संघामधून खेळले गेले होते। व जावेद सर या ठिकाणी आपण पाहतो काल त्यांचा सुंदर दिवस होता आणि त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आम्ही दिल्या गेल्या होत्या यूट्यूबच्या द्वारे। या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत। फक्त 11 खेळाडू बसतील याची दखल घ्यायची आहे। आपण लक्षात घ्यायचं आहे जे ॲडव्हान्टेज खेळाडू आहेत त्यांना विनंती करेन की 11 खेळाडू व्यतिरिक्त कोणताही खेळाडू राहणार नाहीये त्या ठिकाणी। आता पॅनलाइजला सामोरे जावं लागेल। नुकतंच टी टाइमचं व्यवस्थित मात्र यावेळेला आपण पाहतो विनायक जिक्किने यांच्या माध्यमातून आम्ही त्यांचं अभिजित किने आणि विनायक किने यांचं धन्यवाद व्यक्त करतोय। यावेळेला बॅट आहे टॉप एज आणि अक्षरशः यावेळेला शरणागती पत्करले गेले नतमस्तक होत आहेत रोहन गावड, कारण ही महत्त्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते आणि महत्त्वपूर्ण लढतीमध्ये रोहन गावड यांची खेळ खूप दर्जेदार व्हायला हवी होती, परंतु तसं न होताना यावेळेला पहिल्या चेंडूवर डकवर फलंदाज बॅक टू द डगआउट एक बिग विकेट मात्र आई आशापुरी एडवन या संघाला आपण पाहतोय। भगवा पडतो पाहतो भगवा पडतो भगवा पडतो पाहतो भगवा पडतो प्रशांत चौधरी आणि मितेश कुडू मात्र जॉईन झाले, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत। अजय किनी वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 0 रोहन गावड सारखा एक तगडा फलंदाज यावेळेला बाद होताना आपण पाहू शकतायत। वाडीवरून मोरेश्वर काका पुन्हा एकदा या 5व्या दिवसात ते प्रेझेंट लावतायत। ही क्रिकेटवरची ओढ आहे, आपण सकाळच्या 17 पासून संध्याकाळच्या 17 पर्यंत पाहायला मिळतात। मी उजव्या साईडला विनंती करेन जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करेन की प्लीज थोडंसं बाउंड्री लाईनच्या 5 ते 7 फूट अंतर सोडून आपण उभे राहा। ऑफ साईडला फटका चांगला आहे, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र पुढे येतोय। सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। कल्पेश गुड फिल्डिंग, तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते। तुषार किनी खूप चांगलं टीम मॅनेजमेंट करण्यामध्ये त्यांचा हातभार आपल्याला पाहायला मिळतो। रितेश किनी असतील, आपण पाहिलं निलेश किनी यांना आपण पाहिलं आणि आदरणीय सन्मान्य अनिलजी किनी यांच्या नेतृत्वाखाली सर्व जे आयोजक पाहायला मिळतात बबन किनी या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळतात। या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि संदीपजी भोईर यांनी मात्र थंड पिण्याचे जे पाण्याचे जार आहेत ते मात्र त्यांनी 5 दिवस उपलब्ध करून दिले, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद। यावेळेला ऑन साईडला जबरदस्त फटका यावेळेला पाहायला मिळतोय दिवेशच्या बॅट मधून एक ब्रँडेड फटका, सुपर टायमिंग, मॅक्झिमम 6 येताना पाहायला मिळतोय। व्हॉट अ शॉट! थँक्यू वेलकम बॅक टू धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 या धावसंख्येवर 3 चेंडूचा खेळ झालाय। सुपर टायमिंग सहित चेंडूला मात्र वळवलं गेलं, जबरदस्त आक्रमकता यावेळेला दाखवली आणि धावसंख्या 7 यावेळेला पाहिलं ऑन साईडला पुल पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट, 6 धावा। क्या बात है दिवेश, मॅक्झिमम 6 एक्सक्लूसिव रिमेक। थँक्यू वेलकम बॅक। धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचते 13 धावा। या फलकावर 4 चेंडूचा खेळ झालाय। सचिन तरे यांच्याकडून सुद्धा मात्र शुभेच्छा आल्यात, किशोर पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात, राहुल चौधरी या सर्वांचं आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय। खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आज शुभेच्छांचा वर्षाव होईल यात काही शंका नाहीये। खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 पंच ऑनफिल्ड नयन किनी या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। फक्त एडवन संघाचे 11 खेळाडू बसतील त्या ठिकाणी। जावेद सर आपल्याला खास करून सूचना असेल, यावेळेला जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना आपण पाहू शकता दिवेशने जबरदस्त सैराट आणलं होतं मैदानाच्या आतमध्ये, परंतु कमबॅक करण्याची संधी मिळाली समीरला आणि समीर मात्र या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाहीये। गुड बॉलिंग, मात्र जरी 2 षटकार आले तरी सुद्धा माझ्यात ते कॅलिबर आहे, विकेट टेकिंग गोलंदाजी करण्याची क्षमता आहे आणि ते मात्र करत असताना आपण पाहू शकता। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 धावा।
धावांची गती जर आपण पाहिली तर समीर यावेळेला आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ हाताळला गेला आणि 2 महत्त्वपूर्ण जे मोहरे आहेत ते मात्र या ठिकाणी बाद केले गेले. एका साईडला मितेश सारखा खेळाडू रगत या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली, शुभम पाद्याने त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. एक चांगली गोलंदाजीचं यावेळेला क्लास आपण पाहतोय. जरी 2 षटकार आले आणि तदनंतर स्वतःला सावरणं आणि नियंत्रणबद्ध गोलंदाजी करणं, लयबद्ध गोलंदाजी करणं खूप कठीण असतं, परंतु यावेळेला कॉन्सन्ट्रेशन मात्र कुठेही डळमळीत न होताना समीरने आपल्या लेंथला सुंदर गोलंदाजी केली. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर सरळ चेंडू निघून जातोय. 2 फलंदाज बाद झालेत ऑलरेडी आणि आई आशापुरी एडव्हान्स संघ जाऊन पोहोचते फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 या धावसंख्येवर. आदरणीय सन्माननीय अजय वसंत किनी साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. किरणजी गणपत पाटील यांच्याकडून 1100 अर्थातच 1100 रुपयांचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. धावांची गती जर आपण पाहिली तर 13 रन्स 13 धावा या फलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक धावसंख्या 13 रन्स. अजय वसंत किनी यांच्याकडून सुद्धा मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये या ठिकाणी आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 धावा या फलकावर आपण पाहू शकतायत. थोड्याच वेळात जसं वेळ मिळेल तसं मात्र आम्ही ट्रॉफी देणाऱ्यांच्या दात्यांचं जरूर या ठिकाणी अनाउन्समेंट करू. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. आज खूपच सुंदर दिवस आपल्याला पाहायला मिळतो. हळूहळू आज सुपर संडे असं म्हणायला हरकत नाहीये. 2 फलंदाज आहेत. एका साईडला जर आपण पाहिलं तर प्रज्वल आणि मितेश मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरणारा खेळाडू. या अगोदर रोहन गावड मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरणारा खेळाडू पाहायला मिळाला, परंतु आज खूप अपेक्षा होत्या एडवनकरांसाठी, परंतु एडवनकरांच्या माध्यमातून आपण पाहतोय थोडीशी निराशा झाली असेल. यावेळेला बॅकफुटला जाऊन टॅप केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. प्रज्वलच्या बॅटमधून एकदा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते एकंदरीत 14 धावा. सुमित आम्हाला ही माहिती देत असताना गुणलेखकाचा लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अतिशय देदीप्यमान असा क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतोय. हा शिवनेरी चषकाचा क्रिकेटचा दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा आज शेवटचा आणि अंतिम दिवस ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल आजच्या शेवटच्या दिवसामध्ये. जागा बनवली, रूम दिला स्ट्रीट ड्राईव्हच्या माध्यमातून. यावेळेला आपण पाहतोय किरणने चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. जर कदाचित चेंडू यावेळेला चिपकला असता तर एक बेस्ट कॅच म्हणून ओळखली असती, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी केली किरण बारी. मॅग्निफिसंट फिल्डिंग. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा येत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना आई आशापुरी एडवन हा संघ जाऊन पोहोचते फलकावर 16. त्याच्या अगेन्स्ट आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो सामना आपल्याला विपक्ष पाहायला मिळतोय एसपी बॉयज दांडाखाडी हा संघ आपण पाहू शकतायत. एक ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज तुडुंब मैदान भरताना आपल्याला पाहायला मिळेल. या शिवनेरी चषकावर कोण बाले किल्ला लढवेल याकडे सर्वांचं लक्ष असेल. खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या 16. यावेळेला जागा बनवली, रूम दिला, एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. वेलकम बाउंड्री. 4 धावा मितेशच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 या धावसंख्येवर 3 चेंडूचा खेळ झालाय. बॅट चेंज केली जाते. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात वेगवेगळ्या बॅटचा ब्रँडचा बॅटेटचा उपयोग केला जातो. कारण एक काळ असा होता की खूप परिस्थिती वेगळी होती, काळ वेगळा होता, वेळ वेगळी होती आणि त्यावेळेला 11 खेळाडूंसाठी फक्त एकच बॅट असायची. परंतु काळ बदलला. आता एक खेळाडूकडे मात्र आपण 5-5, 6-6 बॅटेट आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाकडे काय तर भेंडीच्या काड्या देऊन मात्र ती धाव घेण्यासाठी त्यांना सांगायचे. हा काळ बदलला, वेळ बदलला, खेळ बदलला आणि खूपच क्रिकेट इज माय पॅशन हे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. ऑफ साईडला जागा बनवली. पुन्हा एकदा मात्र यावेळेला रूम दिला जातोय. तत्पूर्वी एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जाईल तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं.
प्रणयच्या माध्यमातून गुड फिल्डिंग गुड थ्रो. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल मितेश तरेला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 21 रन ऑन दी बोर्ड लागल्या जातात. आई आशापुरी एडवन हा संघ पहिल्या षटकामध्ये 13 धावा 2 गडी बाद केले ते समीरने सुपर लेंथ लाईन सहित गोलंदाजी केली. हा चेंडू जर आपण पाहिला तर पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती, परंतु पंच मात्र यावेळेला सहमत नाहीयेत. जर तुम्हाला चांगला भवितव्यामध्ये चांगला यष्टीरक्षक बनायचा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त मेन पंचांकडे अपील करा. त्याचं कॉट बॅहँडची अपील तुम्हाला ज्याचं जरूर बेनिफिट मिळेल यात काही ती मात्र शंका नाहीये. कारण क्रिकेटमध्ये आपण छोट्या बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्वपूर्ण मायने राखल्या जातात. कोणत्या दिशेने अपील करायची, कॉट बॅहँडची जर अपील मेन पंचांकडे केली तर त्याचं बेनिफिट तुम्हाला 100% पाहायला मिळेल. दिपेन यांना मात्र सूचना असेल, मात्र राग मानू नका. क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप मायन्या गोष्टी राखतात. पुन्हा एकदा गोलंदाज जर आपण पाहिले तर धावसंख्या स्कोर कार्डवर 21. सुपर बॉलिंग, प्रत्येकचं मी कौतुक करेन. मॅग्निफिसंट. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक, जबरदस्त फटका पाहायला मिळतो. कल्पेशला बीट करून चेंडू निघून जाईल. 6 धावां करता इनसाइड आउटचा फटका. आक्रमकता दाखवली जाते. सुपर टायमिंग बाय प्रज्वल. एंड ऑफ द ओव्हर. सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो. येतो बोलावना तुझे भेटीचा, येतो बोलावना तुझे भेटीचा. धावसंख्या 27 धावा 27 रन्स 2 षटकांचा खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करताना आई आशापुरी एडवन हा संघ पाहायला मिळतो. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 13.50 ची सरासरी योग्य सरासरी आहे. आतापर्यंत अजून 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये मितेश तरे कितपर्यंत मात्र मजल मारणार आहे याकडे लक्ष वेधित झालंय सर्व आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेमींचं. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. अवधूत यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. कृपया करून मी प्रेक्षकांना विनंती करेन, जे उजव्या साईडला आहेत त्यांना विनंती करेन की आपण बाउंड्री लाईनच्या अगदी 5 ते 7 फूट अंतर सोडून आपण उभं राहायचंय. व्हॉलेंटियर्स येतील आणि आपल्याला अपमानास्पद त्या ठिकाणी हटवलं जाईल, त्या अगोदरच आम्ही हात जोडून विनंती करत आहोत. यावेळेला मात्र ऑन साईडला आपण पाहतो मितेश तरेचा हा फटका मात्र चूक नव्हता आणि हा ना करता करता यावेळेला झेल सुटतोय. मितेशने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच जिग्नेश. अप्रतिम. यावेळेला आपण पाहतोय हा झेल खूप महत्वपूर्ण होता आणि डोक्यावर आता हात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅट वारंवार चेंज केल्या जात आहेत, मात्र बॅटचं परिपूर्ण कॉन्फिडन्स येत नाहीये. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 29 धावा 29. बॅटचा शोध जर आपण पाहिला तर एक ऑस्ट्रेलियन जो अलन डेव्हिडसन म्हणून जॉन स्मॉल हा मात्र आपण पाहिला होता आणि जॉन स्मॉलच्या माध्यमातून एकदा जंगलामध्ये फिरण्यासाठी गेला आणि त्याच्या मनात एक कल्पना आली आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॅटिन वृक्ष आहे, जो बॅटिन वृक्षापासून ही आस्थागायत बॅट बनवली गेली आणि ज्या व्यक्तीचं आदराने नाव घेतलं जातं ऑस्ट्रेलियन जॉन स्मॉलने बॅट बनवली आणि त्या बॅट पासून मात्र बॅटिन वृक्षापासून हे बॅट नाव तयार झालं आणि आस्थागायत हे बॅट आपण पाहतो. आणि हल्ली जर आपण पाहिलं तर बॅट्समनला बॅटर या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोडतो विकेट. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, कॉन्फिडेंटली नव्हता. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर दुसरी सुद्धा धाव परिपूर्ण केली जाते. सिंगल डबलला महत्व देत आहेत. आई आशापुरी एडवन संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 31 रन 31 धावा. चेंडू फेकून झाले 2. एक पार्टनरशिपची गरज होती आणि ती पार्टनरशिप प्रज्वल आणि मितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. मथाणे संघाने जबरदस्त आगेकूच केली. अप्रतिम खेळ संपन्न झाला आपण पाहिलात. वेलकम कुंदनजी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतो जबरदस्त हा फटका पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू सीमारेषा पार. चौकार. गुड शॉट. अप्रतिम फटका. चौकार. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 35 रन्स. 35 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. उजव्या हाताने यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडंसं यावेळेला मनोबल जरूर खचलं गेलं असेल. अवधूतचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीने मात्र मितेशने स्टान्स घेतला आणि त्यानंतर चेंडू रिलीज केला ऑफ स्टंपच्या बाहेर. ही थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करणारा अवधूत यावेळेला पाहायला मिळाला. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या 35 35 धावा झालेल्या आहेत आणि चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला आहे. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये क्वांटिटी पेक्षा क्वालिटीचं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि कल्पेश कोणतीही चुकी करत नाहीयेत. मितेशच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. अवधूतला मिळते मात्र यावेळेला सफलता आणि तंबूच्या आसऱ्याला एक बिग विकेट आई आशापुरी एडव्हान्स संघाला. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालाय. 35 धावा या फलकावर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेला जात असताना आपण पाहतोय. मिस्टर जितू काही जबरदस्त भन्नाट फॉर्मामध्ये असलेला जितू मात्र अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवसात जबरदस्त खेळ साकारला गेला होता. 1 चेंडू 2 धावांची गरज असताना आक्रमकता दाखवली आणि वैतीपाडा संघाला मात्र घरी परतावं लागलं होतं. धावांची गती 35 रन्स. 35 धावा या फलकावर पाहायला मिळतात. आपण पाहतोय शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. अजून एक मोठी स्पर्धा याच मैदानात 24 ते 28 फेब्रुवारीला आमदार चषक आपल्याला पाहायला मिळेल. प्रेझेंट करतायत अल्पेशजी भोईर, योगेश जिगरत, रोहिदास पाटील, शुभम पाध्ये, अनंत पाटील असतील. ही संपूर्ण टीम जी आपल्याला पाहायला मिळेल. आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर अजून एक स्पर्धा येते AB ग्रुप ट्रॉफी 2022 भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 18 जानेवारी ते 23 जानेवारी 2022. प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये असेल. द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये. तृतीय पारितोषिक 50,000. चतुर्थ पारितोषिक 50,000. प्रवेश फी 15,000 रुपये असेल. सफाळा अग्रिगट 8,000 रुपये असेल. ते सुद्धा अनाउन्समेंट करेन. यावेळेला फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला. सुरेख पद्धतीने किरण बारीच्या हातामध्ये गुड कॅच. फलंदाज प्रज्वलच्या खेळीला पूर्ण विराम. अवधूतला मिळते मात्र यावेळेला सफलता. खूप सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण. धावा थांबवल्यात पूर्णपणे. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि 35 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अजून 1 षटक येणं बाकी आहे आणि या 6 चेंडूमध्ये काय कॅल्क्युलेशन असेल हे आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेलच. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. DJ Webber in the mix. धावांची गती 35 रन्स. 35 धावा. 3 षटकांचा खेळ झालाय. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय अवधूत. सुपर बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण यावेळेला पाहायला मिळालं. मिस्टर जावेद खान अर्थातच जावेद सर मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. एक गुड नेचर. निलेश गरत या मॅचचा आनंद घेत असताना राकेश भोईर यांनी मात्र खूप सुंदर शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 450 खेळाडू मात्र या स्पर्धेला पदस्पर्श करताना आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे या स्पर्धेची जी क्वालिटी आहे ती मात्र खूप चांगली मेंटेन केली गेली. 450 खेळाडू आपण पाहू शकलात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 35 रन्स. 35 धावा. 3 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उजव्या हाताने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिसटायमिंग झालाय. झेल होऊ शकेल का? चांगले प्रयत्न केले गेले होते परंतु यावेळेला प्रयत्नांना यश येत नाहीये. धावांची गती मात्र खूप वेगाने वाढेल. तत्पूर्वी 3 धावा तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. या तिहेरीच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते आई आशापुरी एडवन या संघाची एकंदरीत 38 धावा. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत.
शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा आजचा सलग शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट संदीप मोहिते यांच्याकडून सुद्धा दांडाखाडी आणि ॲडव्हान्ससाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा सुद्धा आम्ही शुभेच्छांचा स्वीकार करतोय. खूप चांगलं आयोजन नियोजन शिवनेरी चषकाने अनिलजी किनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जी मेहनत घेतली ती वाखाणण्याजोगी आपण पाहतो. अवकाळी पावसाने झोडपलं तरी सुद्धा जिद्दीने ही स्पर्धा उभारण्याचा जो मात्र यावेळेला आपण पाहतो यश प्राप्त झालं ते खरोखरच आयोजकांना मानाचा मुजरा असेल. यावेळेला पहिला नाळला हा चेंडू मात्र सरळ सोडून दिला होता. 9चा इशारा यावेळेला आपण पाहतोय जावेद आणि यावेळेला दर्शवत काही थोडीशी रिस्क घ्यायला हवी होती. दिपेनच्या हातामध्ये चेंडू मात्र यावेळेला विसावला गेला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 39 धावा 39 रन्स आणि यावेळेला फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जनरेटरचे प्रोप्रायटर रोहित पाटील यावेळेला उपस्थित होत असताना माकणे त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धावसंख्या 39 39 धावा. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. आई आशापुरी ॲडव्हान्स संघ फलंदाजी करतोय हे आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही माहिती देतोय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन संघांमध्ये कडवी लढत. मंगलदास गरत किचन बुजिंग सेंटर यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात. यावेळेला आपण पाहिलं तर खूपच सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. पहा फ्रीडच्या चेंडूला कशी गोलंदाजी करायची हे प्रणयने यावेळेला दर्शवून दिलं. कोणत्याही प्रकारचा दबाव घेतला नाही. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला पिच केलं आणि सरळ चेंडू दिपेनच्या हातामध्ये निघून जातोय आणि प्रथम फलंदाजी करताना आई आशापुरी एडवन हा संघ जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतोय 39च्या घरामध्ये. अजून चेंडू आहे 4 आणि या 4 चेंडूमध्ये काय स्ट्रॅटेजी असेल काय गेम प्लॅनिंग असेल या 4 चेंडूवर पूर्णपणे स्पष्टपणे दिसेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटचा टॉप पेज लागतोय. 3 क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु यावेळेला आपण पाहतो की झेल सुटतोय आणि जितूला मात्र 2 धावा निश्चित स्वरूपात मिळत आहेत. तत्पूर्वी संघाला घेऊन जातोय फलकावर 40-41 या धावसंख्येवर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर रोहन गावड बाद झाल्यानंतर दिवेशने 2 षटकार खिचित काढले होते. तदनंतर 17 धावांचं मितेश तरेने चांगलं योगदान दिलं. प्रज्वलने 7 धावांचं योगदान दिलं आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ होत. धावांची गती फलकावर 41. अजून 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. उंची जास्तीत जास्त प्राप्त केली जाते. किरण बारी त्या झेल खाली येत आहेत परंतु पुन्हा एकदा झेल सोडण्याचा सिलसिला यावेळेला पाहायला मिळतोय. जजमेंट चांगलं नाहीये. बॉडी लँग्वेज जी आहे ती मात्र पॉझिटिव्ह पाहायला मिळत नाहीये आणि त्याच कारणास्तव मात्र यावेळेला झेल भरपूर वेळा सुटले जात आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी फायदा मिळतोय तो धावांचा. आदरणीय सन्माननीय रोशनजी किनी आपल्याला पाहायला मिळतात. प्रथा 11चे जे प्रोप्रायटर आहेत आणि ज्यांनी मिनी बाईक अर्थातच मॅन ऑफ द सिरीज सायकल या ठिकाणी मात्र स्पॉन्सरशिप केलेली आहे. रोशनजी किनी आपलं सुद्धा शतशः आभार असेल. बबन किनी यावेळेला बॅट चेंज करत असताना या अगोदर तुषार किनी यांना आपण पाहिलं होतं. 4 चेंडूचा आतापर्यंत एक्झॅक्टली खेळ झालाय आणि आई आशापुरी ॲडव्हान्स संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 43 या धावसंख्येवर. 43 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यानंतर होणारा सामना खुशी 11 विजय 5556 गोकिवरे आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव. उजव्या हाताने पुन्हा एकदा प्रणय. यावेळेला पुन्हा एकदा कहीं पे निगाह कहीं पे निशाणा खेळण्याचा प्रयत्न केला. मिस टायमिंग झालाय. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सेफ झोन मध्ये चेंडू फार वेगाने निघून जातोय. हा ना करता करता चेंडू यावेळेला सीमा रेषा पार. चौकार. हे काय घडलं जातं. खराब क्षेत्ररक्षणाची साथ आणि त्याचा नतीजा मात्र सोसावा लागतोय. या आपण सुभाष कदम यांच्याकडे जाऊया. रिलॅक्स होऊया. पोरी तू सपनात ये ना आपले जुने जाग्यावर भेटना. ग पोरी तू सपनात ये ना आपले जुने जाग्यावर भेटना. अग बोट दिसी आलू काल ना पुरी तुझ्या घालवलास काल. आलू मी ते रातीला. धावांची गती 47 47 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत.
शेवटचा आणि अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये यावेळेला फुलटॉस चेंडू होता, वेगाने होता चेंडू. एक धाव तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल नो डाऊट, परंतु जितू मात्र तिथपर्यंत पोहोचेल का पाहायचं आहे. हा ना करता करता यावेळेला हे काय घडलं जातं. पुन्हा एकदा मात्र खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगलं नाही आहे. पहा एक्स्ट्रा स्वरूपात ज्या ओव्हरथ्रोच्या स्वरूपात ज्या धावा आलेल्या आहेत मिसफिल्डच्या माध्यमातून, मी तर म्हणेन मॅक्झिमम 15 धावा तरी असतील. आणि या धावसंख्येबरोबर धावसंख्या जर आपण पाहिली तर 50 धावा. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर 50 धावा फलकावर, या 15 धावा ज्या एक्स्ट्रा आलेल्या आहेत ना त्या मात्र यावेळेला कुठेतरी भुगतान सोसावं लागतं. क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. आता मात्र यावेळेला शांत डोक्याने खेळावं लागेल. नाण्याची दुसरी बाजू सुद्धा पडताळणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण जर सामना आपण पाहिला तर फायटिंग टोटल मात्र आशापुरी एडव्हान्स संघाने यावेळेला फलकावर लगावले आणि त्याच्या प्रत्युत्तरात कशा पद्धतीने फलंदाजी करतायत याचं परिपूर्ण वर्णन घेऊन येतील. त्या अगोदर आपण हाफ मॅच समरीकडे जर वळलो तर रोहनने मात्र यावेळेला आज नाराज केलं. तदनंतर त्याची जागा मात्र दिवेशने जबरदस्त खेळ साकारत 12 धावांचं योगदान दिलं. मितेशने 17 धावांचं योगदान दिलं. प्रज्वलने मात्र 7 धावांचं योगदान दिलं. जितूने मात्र यावेळेला आपण पाहतोय की जवळजवळ 11 धावांचं योगदान दिलं आणि जावेद यांनी मात्र 3 धावांचं योगदान दिलं. हे कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. गोलंदाजीमध्ये समीरने 13 धावांवर 2 गडी बाद केले. प्रतीकने मात्र 14 धावा खर्च केल्या गेल्या. तदनंतर अवधूत आला. अवधूतने मात्र पूर्णपणे शांत केलं. हे मात्र धावांचं डोंगर होतं ते मात्र शांत करण्याचं काम केलं. 2 विकेट्स मिळवल्या आणि प्रणयने मात्र यावेळेला 14 धावा स्लॉक ओव्हरमध्ये, 1 गडी बाद, 1 नोचा चेंडू मात्र त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अशा पद्धतीने मात्र हाफ मॅच समरी आपण पाहिली. आशापुरी एडव्हान्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 धावा फलकावर लगावल्यात आणि त्याच्या प्रत्युत्तरात जर विजयासाठी जर आपण पाहिलं तर यावेळेला SP बॉईज दांडाखाडी या संघाला 51 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. या धावा जर अचीव करायच्या असतील तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. या 24 चेंडू 51 धावांचं लक्ष असेल. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकटे येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा टीट फॉर टॅट. तत्पूर्वी आम्ही या ठिकाणी इथेच तुर्तास थांबतोय आणि जाऊया आपण सुभाषजी कदम यांच्याकडे आणि त्यानंतर हिंदीमध्ये रिझवण्यासाठी पुन्हा एकदा प्रख्यात समालोचक मिस्टर प्रशांतजी आदवडे आपल्या समवेत असतील. शिवा का धारे जय हो. हे आज अंधेरे छटे हैं, कम हुए हैं घटे हैं. कल जो दुश्मन यहाँ थे आज पीछे हटे हैं. गाती ये धरती है, गाता ये अंबर है, गाती है सारी हवा. तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा. आज गूंजा हुआ है जय जय शिवा. तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्राचा आराध्यदैवत, ज्यांच्या कल्पक नेतृत्वानं भीम पराक्रमाने या महाराष्ट्राची भूमी पतित पावन झाली. ज्यांच्या सिंह गर्जना उगा हिंदबी स्वराज्य पेटून उठलं. ज्यांच्या घोडदोडी पुढे सह्याद्रीचे कडे नतमस्तक झाले. ज्यांच्या दीप तेजानं सह्याद्रीचं तोरण दारोदारी दीपमान झालं. अशा श्रीमंत योगी शिव छत्रपती स्त्रीवार अभिवादन. झाले बहु होतील बहु परंतु या समा. अरे शिवबा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. मैदानातल्या मावळ्यांना देखील या ठिकाणी जर इतिहास घडवायचा असेल तर लढावं लागेल. शिवनेरी चषकामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जिंकण्यासाठी 51 धावांचं आव्हान. एडवन आणि SP बॉईज या 2 संघादरम्यानची अतिशय महत्वाची लढाई. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. 2 संघातली ही अतिशय महत्वाची लढाई असणार आहे आणि आता आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये असतील और दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर धीरे धीरे जा रहे हैं. हमारे पास थोड़ा सा समय है और फिलहाल हमारे साथ जुड़ रहे हैं सुभाष कदम. एक छोटा सा ब्रेक के साथ मैदान के अंदर जाएंगे. क्या जवाबी हमला होगा मैदान के अंदर वो जरूर देखेंगे. अरे घातल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि मराठ्याशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला. मुखाला सुद्धा मरून गेले. नसेल बंगला गाडी 3 कोटीचा माझ्या गावा एक झोपडी राहू दे आणि त्या झोपडीमध्ये शिवबाचा एक फोटो राहू दे. छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा त्रिवार अभिवादन आहे.
कारण ज्यांचं या ठिकाणी एवढं मोठं कार्य आहे, एवढं मोठं योगदान है कि ज्यामुळे आपल्या सर्वांचं अस्तित्व है। मैच की तरफ रुख करते हैं। प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर मैदान के अंदर आप देख सकते हैं मितेश और जगदीश, और गेंदबाजी का बागडोर जिग्नेश इस वक्त थोड़ा सा बदलाव होता हुआ हमारे स्कोरर बता रहे कि फिलहाल प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर दीपिन मैदान के अंदर है और जिग्नेश है। गेंदबाजी का बागडोर संभलते हुए मितेश। 51 रनों की जरूरत है। P1 तालियां बजती हुई। पहली गेंद अच्छी थी, सुंदर गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही है। दिमाग को थोड़ा सा ठंडा रखने की जरूरत है। एक एक गेंद बहुत महत्वपूर्ण है। 24 गेंदों में 51 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। और पहली गेंद सही ठिकाने, थोड़ा सा ऑफ स्टंप के आसपास, वहां से ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई गेंद और नरम हाथों से गेंद को खेल दिया था बल्लेबाज ने। कबर की तरफ खिलाड़ी मौजूद था, रन की कोई गुंजाइश नहीं है। इस बार टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीचे रही है। बैकफुट पर ऑन साइड की तरफ खेलने का प्रयास किया गया था और अंपायर ने कहा कि भाई बल्ले को लगी है। जोरदार अपील हुई थी लेकिन कोई नुकसान नहीं। 1 रन का इजाफा इसी सिंगल के साथ बल्लेबाज दीपिन का खाता खुला। दीपिन 1 पर खेल रहे। एक तरफ जिग्नेश बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर मैदान के अंदर। सुंदरी चषक 2021 का घमासान आप देख रहे हैं। इस ओवर की अगली गेंद, ओ बहुत बढ़िया गेंद, लगभग 5वें स्टंप की तरफ गेंद थी। टप्पा खाने के बाद नीचे रही हैं। खड़े खड़े ऑन साइड पर पुल करने के लिए गए थे बल्लेबाज। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। और देखिए समर्थन है, आज मैं देख रहा हूं खास करके एडवन के लिए बहुत सारा समर्थन। राइट साइड पर बहुत सारे दर्शक इस वक्त समर्थन कर रहे हैं। आप अच्छा काम करेंगे, मैदान के अंदर समर्पण होगा तो समर्थन जरूर होगा। रन संख्या फिलहाल अगर देखें तो 1 रन बगैर किसी इन नुकसान के। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज तैयार, जिग्नेश ऑन स्ट्राइक। Oh, that's another beautiful delivery. जोरदार अपील, जोरदार अपील। एक बार फिर तालियां बज रही है। अपील जोरदार, विकेट मिलेगा। पहले विकेट का पतन होता हुआ गौन सफलता मिली है। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के अंदर। टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता डोळ्यात फुटे अंगार बघा मेरा। छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा त्रिवार अभिवादन आहे। शिवनेरी चषक 2021 चा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय। फिलहाल मैच की तरफ रुख करेंगे। बहुत ही इंपॉर्टेंट मैच और जिस तरह से शुरुआत हुई है गेंदबाज की तरफ से, मितेश ने शानदार गेंदबाजी की है। 1 रन 1 विकेट के नुकसान कर मैदान के अंदर संदीप जिन्होंने कल बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी की थी, मैन ऑफ द मैच रहे थे, वही खिलाड़ी मैदान के अंदर है। इस बार गेंद को खेलते हुए व्हाइटिश लॉन्गॉन की तरफ खिलाड़ी मौजूद है। 1 रन का इजाफा। तालियां बज रही है, दर्शकों की तालियां बजती हुई। माहौल देखिए क्या बना हुआ है। बजे की चिट्ठी, बजे की ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है, सिर पे उठता है, तब खेल का रहता है, जुनून बन जाता है। ये तालियां बज रही है, खास करके समर्थन मिलता हुआ। ये बहुत अच्छा माहौल है। आज का ग्रैंड फिनाले है शिवनेरी चषक 2021 आप देख रहे हैं। कदमों का इस्तेमाल एक बार फिर बहुत सुपर, बहुत ही ऊपर और गेंद तारामंडल में बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। What a shot! That's a beautiful shot from the batsman. तुम्ही निवडून द्या उमेदवारांना शिवसेनेच्या या वाघांना. तुम्ही निवडून द्या उमेदवारांना शिवसेनेच्या या वाघांना. तुम्ही निवडून द्या उमेदवारांना शिवसेनेच्या या वाघांना. तुम्ही निवडून द्या उमेदवारांना शिवसेनेच्या. तवस्पर्णाने उजळेल पाट, पुन्हा होणे नाही हिंदू हृदय सम्राट. ज्यांनी देव पाहिले ते संत झाले, ज्यांनी बाळासाहेब पाहिले ते भाग्यवंत झाले. पुन्हा एकदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होतो. मॅच मध्ये आपल्याला घेऊन जाईल. धावपलका धाबा एकूण 8, जिंकण्यासाठी 51 धावांचं आव्हान. जीतने के लिए 51 रनों की जरूरत है. पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ आखिरी गेंद पर एक खूबसूरत छक्का दीपेन के बल्ले से। लाजवाब स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच खेलते बल्ले का पूरा चेहरा दिखाया था। गेंद की तरफ आके बॉलर के सर के ऊपर से गेंद सीधा कॉम्बॉक्स की तरफ आई थी।
अन बालासाहेबांचं पूर्ण केलं स्वप्न उद्धव साहेबांनी. बाळासाहेबांचं पूर्ण केलं स्वप्न. गेंदबाजी में परिवर्तन, दूसरा ओवर लेके कम बॉक्सिंग से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मैदान के अंदर आप देख रहे हैं। शिवनेरी चषक 2021 एक शानदार आयोजन टूर्नामेंट का। पिछला साल या पहला सीजन अगर देखें तो बहुत ही जबरदस्त रहा था, सफल रहा था, बहुत ही बोलबाला रहा इस टूर्नामेंट का। ज़्यादा समय नहीं होना चाहिए मैदान के अंदर, आप देखिए बहुत ज़्यादा समय जा रहा है। लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी, मिडविकेट की तरफ खिलाड़ी मौजूद है, स्क्वायर लेके, फाइन लेके, ऑन साइड पर 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर रखे हुए हैं और एक जबरदस्त खिलाड़ी मैदान के अंदर है, संदीप। वो लेग ब्रेक है, गति परिवर्तन किया गया था। रोहन की रिएक्शन देखे पीछे, ऑन साइड पर खेळना चाहते थे, गेंद को रीड नहीं कर पाए। आणि नेहमी म्हटलं जातं की चांगली पुस्तकं आणि चांगली माणसे लगेच कळत नाही, ती वाचावी लागतात। चेंडू देखील रीड करणं फार गरजेचं होतं। जवळजवळ फुल टच चेंडू होता, परंतु अपेक्षा नव्हती की अशा प्रकारचा पहिला चेंडू येईल। पहली गेंद बिंदी गेंद, शुरुआत तो बहुत ही बेहतरीन होती भी गेंदबाज की तरफ से। रितेश गेंदबाजी कर रहे हैं, स्वीप करना चाहते थे, जोरदार अपील, उंगली खड़ी होती भी, तालियां बज रही है। सामने से बहुत ही बड़ा झटका लगता हुआ संदीप बैक टू पेबलिंग गॉन, सफलता मिली है, तालियां बजाने का मौका, सेलिब्रेशन हो रहा है। BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. Volvo Mercedes जोडीवाला, XC50 चा गाडीवाला. Volvo Mercedes जोडीवाला, शुक्रिया XC50 डीजे। चा गाडीवाला. बड़ी मछली जाल में फंसी है, संदीप बैक टू द पेवेलियन जाते हुए दूसरे विकेट का पतन। रन संख्या 8 रन, जीतने के लिए 51 रनों की जरूरत है। और दूसरी ओवर की कहानी देखिए, बिंदी गेंद के साथ शुरुआत, उसके बाद में विकेट मिला है। अब जाकर नए बल्लेबाज मैदान के अंदर किरण है, इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी, पूरा दारोमदार इनके ऊपर रहेगा। गति परिवर्तन बहुत अच्छा कर रहे हैं, स्वीप करने का प्रयास किया गया था और संदीप को गति चाहिए, गति नहीं होती तो वो परेशान होते हैं। वही परेशानी मैदान के अंदर आपने देखी है। संदीप जिन्होंने 3 गेंदों का सामना किया, 1 रन बनाया। जिग्नेश जिन्होंने खाता नहीं खोला। एक तरफ दीपेन डटे हुए हैं, एक बहुत ही खूबसूरत छक्के के साथ 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओहो, ये टप्पा खाने के बाद काफी ऑफ टाइम के बाहर जाते हुए करुणा कोटिन वाइड बॉल का इशारा कर रहे हैं, नियंत्रण नहीं था। एक बार फिर देखिए, उंगलियां फेर रहे हैं गेंद के ऊपर। टप्पा खाने के बाद थोड़ा हरकत इसलिए कर रहे हैं क्योंकि उंगलियां फेर रहे हैं, ज्यादा गति नहीं दे रहे हैं। इस बार मेरे हिसाब से नियंत्रण नहीं था। रन संख्या फिलहाल 9 रन, 9 ऑन द बोर्ड, 9 प्लस अप टू विकेट, चेसिंग अ टारगेट ऑफ 51 रन। छोटी गेंद, हाफ ट्रैकर, एक बार फिर हुक कर दिया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए जाती भी। आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आणि आज पालघरमध्ये फक्त आणि फक्त भगव्याचीच हवा। आता ते दृश्य आपल्याला पाहायला मिळते। धावपलकरती आपण थोडा पुन्हा एकदा जाऊया। धावपलकरती धाबा आहेत 13 आखूड टप्प्याचा चेंडू आहे। ज्यावेळेला बघितलं तर बॅकफुटवरती संधी होती, खूप सुंदर पद्धतीने भिरकावून दिला चेंडू, स्क्वेअर लेगच्या दिशेनं हुकचा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला। या ठिकाणी सरावलीचे सुपुत्र आदरणीय रघुनाथ दादा पाटील यांचं आगमन होतंय। मी त्यांना विनंती करतोय, सर आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आस्थेस ठेवा। एक बार फिर गेंदबाजी करने के लिए रितेश तैयार है। अच्छी गेंद, हो मैदान के अंदर रोहन ने क्या छोड़ा है। हो रही है मैदान के अंदर जिस तरह से गेंद है, एक बार फ्लाइटेड गेंद थी, आगे वाली गेंद थी, बल्लेबाज बैकफुट पर खेल रहे हैं, वो थोड़ी समस्या है बल्लेबाज के लिए। रन संख्या 13 रन, दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। बिंदी गेंद, विकेट, वाइड बॉल, चौका, उसके बाद भी बिंदी गेंद है। अच्छा गति परिवर्तन कर रहे हैं गेंदबाज रितेश। राइट आर्म ओवर द विकेट, याबा में है, बहुत ऊपर जाते भी कवर की तरफ, एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाने का, ये मेरा कैच है और क्या छोड़ दिया। ये जगलर अच्छा बन सकते हैं, एक बार, 2 बार, तीसरी बार वो गेंद हाथ में नहीं आई है।
क्या छिड़ता हुआ, पकड़ो कैच, जीतो मैच, कैच स्पिन द मैच। देखिए राइट साइड पर जो समर्थक है थोड़ा नाराज हो जाएंगे जिस तरह से ये कैच छोड़ा गया है। दूसरे ओवर का खेल, इवेंटफुल ओवर मैदान के अंदर, रन संख्या 14 रन, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार। एक बार फिर मिस टाइम स्ट्रोक है, खिलाड़ी बहुत दूर, गेंद के नीचे छोड़ दिया कैच। आज खिलाड़ियों ने शपथ ली है सब कुछ पकड़ेंगे लेकिन कैच नहीं पकड़ेंगे। कैच पकड़ना बहुत जरूरी है, नहीं तो एक बार फिर इस मैच से आप फिसल भी सकते हैं। ऑन साइड पर पुल करना चाहते थे डीप मिड विकेट की तरफ, एक बार फिर लीडिंग एक लगा था और अभी तक अगर देखें तो बहुत सारे कैचेस नितेश हमें बता रहे हैं कि लगभग ये 2 कैच तो छूटे हैं। रन संख्या फिलहाल देखें तो कुल मिलाकर 16 ऑन द बोर्ड। समीकरण की तरफ जाएंगे, 12 गेंदों का खेल से 35 रनों की जरूरत है। विनायक हमारे साथ जुड़ेंगे एक छोटे से ब्रेक के साथ। पीछे जाता है डर के नहीं झपटने की। वरदान विरेशोद्याचे गाई हवाई रे आभास खडक देऊनी हाती भरली हिंदुत्वाची कास काल दिल्यावर भगवा। शुक्रिया डीजे। 12 गेंदों में 35 रनों की जरूरत है, 12 चेंडू आणि 35 धावाचं समीकरण आहे। यानंतर होणारा सामना खुशी 11 गोकिवरे एकविरा नायगाव दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण आमच्या समर्थन कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे। खूप छान गाणी निश्चितच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती वाचता आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर गाणी आपल्याला पाहायला मिळतात। शिवनेरी चषक आहे आणि त्यामुळे ही गाणी तर आपल्याला अपेक्षितच आहे। धावपलकावरती खूप सुंदर अशा प्रकारचं समीकरण आपल्याला पाहिलं, 12 चेंडू 35 धावा असं समीकरण आहे। नितेशने आत्ता एक मला माहिती दिली, ज्या पद्धतीने मैदानामध्ये 6 कॅच, अर्धा डझन कॅच आपण सोडलाय, एकूण 51 धाबा आहे, 24 चेंडूंचा खेळ आहे आणि अर्धा डझन जेव्हा धाबा सोडतात तेव्हा समोरच्या संघाला संधी मिळते। आता त्या संधीचं सोनं बॅट्समन करणार का हा प्रश्न आहे। या ठिकाणी सरावलीचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय रघुनाथ दादा पाटील यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेकरता 2500 रुपयाची मदत आली आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे मनापासून आभार। यावेळेला छान पद्धतीने चेंडू तडकावला, चेंडू जातोय, यावेळेला कव्हरच्या दिशेने इथं क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे आणि टाळ्यांचा गजर जोरदार होतोय। क्या बात है, बहुत ही जबरदस्त माहौल यहाँ बना हुआ है। और फुल टसन ग्रुप, सुरेश मित्र मंडल, सुरेश महिला मंडल, इनकी तरफ से टूर्नामेंट का शानदार आयोजन है। मैदान के अंदर भी ठसन चल रही है, जिस तरह से देखे अब चक्कर रन संख्या 17 रन, 2 विकेट के नुकसान पर। उड़ाया आसमान की तरफ, बहुत ऊपर जाते हुए गेंद, शानदार स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच और गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का। शिवनेरी चषक 2021 आप देख रहे हैं। अभी आपके पास 10 गेंदे हैं, 28 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। एक मैदान के अंदर एक जबरदस्त मुकाबला चल रहा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जतीन, स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाज दीपिन। ओह दैट्स अ ब्यूटीफुल डिलीवरी, टिप ऑफ स्टंप के बाहर है। मेरे हिसाब से एडवन के लिए वर्ल्ड कप है शिवनेरी चषक। जिस तरह से समर्थन मिल रहा है, जब अच्छी गेंदबाजी हो रही है, अच्छी फील्डिंग हो रही है, तो बिल्कुल एक बार फिर दर्शक तालियां बजा रहे हैं। आपके पास अभी देखिए 9 गेंदे हैं, 28 रनों की जरूरत। उड़ाया आसमान की तरफ, बहुत ऊपर जाते हुए गेंद के नीचे खिलाड़ी है, दैट शुड बी टेकन, यस इट इज। बहुत ही ओहो, इस वक्त नो बॉल का इशारा, नो बॉल है। ओ नो 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 बॉल है। बहुत ही मंजेबे अंपायर मैदान के अंदर है, लगभग 20-25 साल का एक्सपीरियंस दोनों अंपायर को है। तो सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे, नो बॉल है, इसका मतलब फ्री हिट होगा। शिवनेरी चषक 2021 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद फ्री हिट, दी घुमा के खेलने का मौका मिलेगा। इस बार हवा में खेलते हुए मिस टाइम स्ट्रोक था, गेंद एक बार फिर जाते हुए लॉन्ग ऑन की तरफ कैच अच्छा पकड़ा गया था, लेकिन मैदान के अंदर नो बॉल का इशारा कल्याणी घोरपड़े कर रहे हैं। 10 PL आरके ट्रॉफी, बहुत सारे टूर्नामेंट ऑलरेडी इन्होंने अंपायरिंग की है। महाराष्ट्र के जितने बड़े टूर्नामेंट होते हैं इन्होंने किए हैं, तो इसका मतलब है एक्सपीरियंस है।
अब जाकर सुंदर चषक 2021 के बाद समीकरण की तरफ जाएंगे। इंपॉर्टेंट मैच, क्रूशियल मैच दोनों टीमों के लिए है। दबाव बनता हुआ दोनों तरफ। तब स्मरणाने उजळलेलं पाठ पुन्हा होणे नाही। हिंदू हृदय सम्राट पुन्हा एकदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होतोय। सातत्यानं आपण या ठिकाणी चारी बाजूला बघितलं तर भगव्याचं राज्य आहे, भगवा रंग, आणि तो निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। धावपलकावरती समीकरण आहे 9 चेंडू 25 धावा। गेंदबाजी करने के लिए जतीन, ओपन के बाहर गेंद हवा में खेलते हुए खिलाड़ी है, लेकिन वो बन के दर्शक बन के दीवाने, तालियां बजाने का मौका मिलेगा। वाह भाई वाह, दीपेन क्या बल्लेबाजी करे, थोड़ा हटकर खेलते हुए खिलाड़ी इस वक्त लॉन्ग ऑफ मौजूद है, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लेके बाहर जाती हुई। एक और दर्शनीय स्ट्रोक, खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे। रन संख्या देखिए, आपके पास 8 गेंदे 19 रनों की जरूरत है। खेल बदला है, बहुत ही बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी दीपेन द्वारा। इनके बल्ले से 3 छक्के आए हैं। शॉट सिलेक्शन इनका बहुत अच्छे, टेक्निकली साउंड बल्लेबाज। दबाव जतीन के ऊपर, 8 गेंदे 23 रनों की जरूरत। 8 गेंदों में 19 रनों की जरूरत है। एक बार फिर गेंद बॉडी के बाहर, बाहरी किनारा, भाग्य का सारा, गेंद बॉडी के बाद 4 रन। शिवसेना शिवसेना सेना चली, नगर नगर की गली गली, शिवसेना। 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 15 धावांची आवश्यकता। 8 चेंडूमध्ये 23 धावांवरती दीपन खेळत होता, आता 9 चेंडूमध्ये 27 धावा। अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी, दोन्ही आमचे स्कोरर खूप चांगलं काम करत आहेत। यावेळेला पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया। राऊंड विकेट मारा केला जातोय, पंचांचा इशारा, स्क्वेअर चेंडूचा धावफलकावरती पुन्हा एकदा बदल केला जाईल। 7 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण आहे। व्हाईट बॉलचा इशारा होतोय। फिलहाल मैच की तरफ अगर देखें तो बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है, रोचक मुकाबला मैदान के अंदर, शानदार मैच, बहुत ही जबरदस्त मुकाबला, पैसा वसूल मैच मैदान के अंदर। ओपन के बाहर गेंद हवा में है, कैच ले लिया, तालियां बजने वाली है। बड़ा शिकार, दीपेन डीपान। खेळाडू आहेत ते, खेळाडू कक्षामध्ये भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी। सर्व खेळाडू हे खेळाडू कक्षामध्येच बसतील, नाहीतर पॅनलाइज केले जाईल। रात्रीचा इतिहास चांदणे लिहिला, फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला। आम्ही भाग्यवंत आहोत की आमचा इतिहास हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी लिहिला। आज सुंदर अशी गाणी वाजतायत। शिवनेरी चषक 2021 मध्ये 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 14 धावांची आवश्यकता। 6 गेंदों का खेल से 14 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। शिवनेरी चषक 2021 आप देख रहे हैं, बहुत ही बेहतरीन ये टूर्नामेंट, शानदार प्रतियोगिता है। और अब जाकर रोहन गेंदबाजी करने के लिए तैयार है। बल्लेबाज की बात करें तो अब दीपेन की जगह लेने के लिए मैदान के अंदर समीर है। एक एयर पर किरण डटे हुए एक चौके की मदद से वो बिल्कुल 6 पर खेल रहे हैं। और 27 रनों की दीपेन की एक शानदार पारी समाप्त हुई। शॉट बहुत अच्छा खेला गया था, लेकिन एक्स्ट्रा कवर पर लाजवाब फील्डिंग का मुजाहिरा मितेश ने अच्छा कैच लिया। एक शानदार पारी समाप्त, लेकिन मैच ऑन है। 6 गेंदे 14 रनों की जरूरत है। रोहन तैयार, एक्सपीरियंस कैंपेनर गेंदबाजी करने के लिए। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए। समीर ऑन स्ट्राइक, सैम ऑन स्ट्राइक। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, लो फुल टॉस, लेकिन ज्यादा फायदा नहीं उठा पाए। थर्ड मैन क्षेत्र की तरफ जाते हुए 1 रन का इजाफा। पहली गेंद रोहन की है। मुकाबला चल रहा है एडवन 11 और एसपी बॉयज के बीच। एडवन के लिए समर्थन बहुत है फिलहाल, अगर देखें तो मजा आ रहा है। डंडा खड़ी की तरफ से बल्लेबाजी भी बहुत अच्छी हो रही है। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग। मैदान के अंदर देखें तो क्रिकेट का रंग चढ़ा हुआ है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। 5 गेंदे और जीतने के लिए 13 रनों की जरूरत।
अच्छा शॉट, लेकिन खिलाड़ी बाउंड्री रन पर मौजूद हैं। 1 रन का इजाफा और दर्शक देखिए तालियां बजा रहे हैं। हो तालियों से ये मैदान बार बार हर बार गूंज रहा है। शून्य चषक 2021 आज का ग्रैंड फिनाले का मैच है। 4 गेंदों का खेल और जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। इस वक्त हमारे कैमरामैन जो दर्शक है वहां जा रहे हैं, अनुराग चौहान बहुत अच्छा काम करते हुए मैदान के अंदर एक बार फिर जाएंगे। 4 गेंदे 12 रनों की जरूरत है। स्ट्राइक के रन पर बल्लेबाज तैयार, बल्लेबाजी करने के लिए समीर ऑन स्ट्राइक। बाहरी किनारा है, पीछे खिलाड़ी है, शानदार फील्डिंग, बहुत ही बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा। ओहो क्या बात है। 1-1 रन बचाना बहुत जरूरी है। 3 गेंदों का खेल से जीतने के लिए 11 रनों की जरूरत है। इलेक्ट्रीफाइड माहौल यहां बना हुआ है। शिवंद्र चषक आप देख रहे हैं, पिक्चर सुपर हिट है। मैदान के अंदर देखें तो रोहन द्वारा अच्छी गेंदबाजी, क्रिकेट के परिभाषा को अच्छी तरह से जानते हुए रिक्वायर्ड रन रेट 22 का हो गया है। राइट साइड पर देखिए तालियों की आवाज बार बार आ रही है, मजा आ रहा है। दर्शक एक बार फिर अच्छा सपोर्ट करते हुए इस टूर्नामेंट को। अनिल किनी सब बहुत खुश, बबन किनी, उसके साथ दिलीप गरत, दिनेश किनी टूर्नामेंट के आयोजन करता। ओ बाहरी किनारा, विकेट कीपर का सारा हो गया काम तमाम। बल्लेबाज का विकेट गिरेगा तो गाना भी आएगा। एक बार फिर तालियां भी बजने वाली है। अकेला धावते आणि 9 साला पावते, अकेला धावते 9 साला पावते, नजर भक्तांवरी ठेवते, नजर भक्तांवरी। न देवी माझी एडवंची आशा पुरी, आई माझी एडवंची आशा पुरी, एडवंची आशा पुरी, आई माझी। शुक्रिया डीजे एडवन के समर्थक। देखिए अगर रोहन का ये ओवर आपको अच्छा लग रहा है तो जोरदार तालियां बजाना बहुत जरूरी है। शानदार प्रदर्शन मैदान के अंदर, ये तालियों की गूंज देखिए। 40 रन 4 विकेट के नुकसान पर 2 गेंदों का खेल, अभी भी शेष 11 रनों की जरूरत है। मैच समाप्त नहीं है, मैच अभी भी ऑन है, टीवी ऑन रखिए। बहुत ही अच्छा मैच है। एक अच्छा शॉट, एक बार फिर कमबैक करने का मौका बल्लेबाजों को मिलेगा। मैदान के अंदर थोड़ी तेरी मेरी चल रही है। रोहन एक बार फिर फील्डिंग के सजावट की तरफ देख रहे हैं। बल्लेबाज की बात कर तो मैदान के अंदर प्रतीक हैं, एक एंड पर समीर डटे हुए हैं। हीरो बनने का मौका बल्लेबाजों के पास भी है, लेकिन सामने एक बहुत ही बेहतरीन गेंदबाज जिन्होंने अच्छी गेंदबाजी की है। अब मजा आएगा। शिवनेरी चषक 2021 में एसपी बॉयज टांडा खड़ी और एडमन के बीच मुकाबला देख रहे हैं। एडमन की तरफ से रोहन गेंदबाजी कर रहे हैं। बल्लेबाज की बात करें तो लेफ्ट हैंडर बल्लेबाज मैदान के अंदर, प्रतीक काबिलियत है इनके अंदर। मजा आएगा। एक अच्छा शॉट, मैच ऑन। मैदान के अंदर एक अच्छी गेंदबाज को डालनी है और बल्लेबाज को एक अच्छा शॉट खेलना है। प्रेक्षकांचा टाळ्यांचा गजर सातत्यानं होतोय। शिवनेरी चषक 2021 पिक्चर सुपर हिट है, यात काही शंका नहीं है। गेंदबाजी करने के लिए एक बार फिर गेंदबाज तैयार है। फील्डिंग, थ्रेडमैन, पॉइंट, कवर, एक लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है और ऑन साइड पर फैली हुई फील्ड, एक फाइन लेग पर खिलाड़ी, बाकी सारे 4 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर रखे हुए हैं। निर्णायक गेंद है ये, बहुत महत्वपूर्ण। उड़ाया आसमान की तरफ बहुत सुंदर तरीके से, खिलाड़ी है, छोड़ दिया कैच, लेकिन फिर भी खुश है। विकेट कीपर थोड़ा सा नाराज है, निराश है, लेकिन एडवन के समर्थक बहुत खुश। समर्थन मिलेगा, एक बार फिर आप समर्पण देंगे तो समर्थन जरूर मिलेगा। अब एक गेंद और जीतने के लिए चाहिए यहां से 10 रन। इसका मतलब है कि एडवन ने शिकंजा कस लिया है। 1 चेंडू आणि 10 धाबा, तसं बघितलं तर प्रमोद 1 चेंडू 10 धाबा आपण पाहिलेले आहेत, परंतु क्रिकेटमध्ये अनिश्चितता ठासून भरले, त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत आपण या संपूर्ण खेळात भविष्य वर्तवणं तितकंसं चांगलं नाहीये। क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, परंतु आता जर बघितलं तर 1 चेंडू 10 धाबा, या ठिकाणी पारडं जड एडवन संघाचं। फिलहाल गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। रोहन, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। स्ट्राइक रन पर सैमी ऑन स्ट्राइक, 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। दबाव बल्लेबाजों के ऊपर। और इसी के साथ विकेट गिरेगा तो इसका मतलब है एडवन ने यह मुकाबला जीत लिया है। शानदार प्रदर्शन, वेल डन एडवन। चारी बाजूला दर्याचं पाणी घडविली पाशानी, बसली एडवण गावीन आई माझी आशा पुरी माऊली, एडवन गावीन आई माझी आशा पुरी माऊली, बसली एडवण गावीन आई माझी आशा पुरी माऊली, बसली एडवण गावीन आई माझी आशा पुरी माऊली।
किमया केली वाट घाटाची Thank you, thank you. घडविली. अशी डोळ्याची एडवनचे सर्व खेळाडू या बाजूला येतील. एडवन, रोहन आणि त्यांचे सर्व सहकारी प्लीज आपण समालोचन कक्षासमोर या. लगेचच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देतो आहे. एडवन, विशेष करून एडवनचे समर्थक भरपूर आहेत. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या एडवन संघासाठी. अतिशय दर्जेदार कामगिरी. रोहन, कंग्रॅच्युलेशन.